नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यांना जय शिवराय जय भीम. होय, आजच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे दोन महापुरुष, मी आता जय भीम आणि जय शिवराय म्हटलं. जय शिवराय होय, कारण ते होते म्हणून आज भारतामधला हिंदू जिवंत आहे, कारण त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच, मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की यांच्यामुळेच खरं तर हिंदू टिकून आहे. हिंदू कसा टिकून आहे तर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही, मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, तर बौद्ध धर्म स्वीकारला आहे. हिंदूंमधला एक मोठा भाग बौद्ध धर्मात गेला आहे आणि त्यामुळं ख्रिश्चनांची किंवा मुस्लिमांची संख्या वाढू शकली नाही. ती जर वाढली असती तर काय घडलं असतं ते मी वेगळं सांगायची गरज नाही. मी तर कुठल्याच जाती धर्माला दोष द्यायला बोलत नाही आहे. आजचा व्हिडिओचा विषय आहे तो थोडा जास्ती महत्त्वाचा आहे, कारण सगळ्या महाराष्ट्रामधले समर्थक अतिशय आनंदी आहेत एका विषयावर. म्हणजे प्रकाश आंबेडकर अजून त्यावर बोलले नाही, कारण त्यांना पुढे काय घडणार आहे माहिती आहे. होय, प्रकाश आंबेडकरांसारखीच गत होणार आहे. हे मी का सांगतोय याचं कारण आहे की दोन भाऊ, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय राज ठाकरे, हे दोन भाऊ एकत्र येणाऱ्या कल्पनेने समर्थक हुरळले आहेत आणि कोणाचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारणच नाही. म्हणजे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून कोणी जर गुप्तपणे प्रयत्न करत असेल तर सांगता येत नाही, पण उघड तरी सगळ्या पक्षाचे नेते त्याबद्दल सकारात्मक बोलतायत. प्रत्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते देखील, संजय राऊत, ते देखील आनंदाने बोलतायत, स्वागत आहे म्हणतायत. अमित ठाकरे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे की दोघा भावांकडे एकमेकांचे फोन आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणीच मध्यस्थी करू शकत नाही, ते एकमेकांना फोन करू शकतात. ही सुरुवात, दोघांच्या एकत्र येण्याची सुरुवात एका चर्चेनंतर झाली होती. महेश मांजरेकरांनी दिलेल्या मुलाखतीनंतर हे वारं व्हायला लागले. तसं दरवर्षी हे वारं येतच. दरवर्षी दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे अशी आवई उठते आणि ती हवेत विरून जाते. बहुतेक नेते यावर बोललेले आहेत. नुकत्याच एका बैठकीमध्ये मनसेच्या, असं सूत्रांनी सांगितलंय, म्हणजे कळतंय सूत्रांकडून, की माननीय राज ठाकरे यांनी या विषयावर कार्यकर्त्यांनी वक्तव्य करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. वक्तव्य करू नये म्हणजे पहिले तुम असं सुरू आहे की दोन भावांपैकी पहिले कोण फोन करणार. कदाचित इथं अहंकाराचा प्रश्न असेल आणि दोन्ही भावांनी एकत्र यावं किंवा येऊ नये हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. राजकारण आहेच याच्यात. एकत्र आले तर निश्चित आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये योग्य फायदा होऊ शकेल असं वाटतंय. कार्यकर्त्यांनी आधीच मनोमिलन सुरू केलं आहे. सत्यनारायण पूजा झाली आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. त्याच पार्श्वभूमीवर एक अजून बातमी आली होय की एका मनसेच्या कार्यकर्त्याने, महत्त्वाच्या कार्यकर्त्याने असं म्हणतात की त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. याबद्दल संदीप देशपांडे यांनी वक्तव्य केलंय की तो 2014 नंतर आमचा कार्यकर्ता नाही आहे, तो आमच्या बॅनरवर नव्हता. मग एकीकडे एकीकरणाच्या पण गप्पा होत आहेत, एकीकडे कार्यकर्ते किंवा एखादा कार्यकर्ता सोडून दुसऱ्या गटातही जातोय. प्रकाश आंबेडकर याच्यावर चूक का आहेत याचा मी विचार केला की ते याबद्दल फारसा रस दाखवत नाही आहेत. द्रष्टे आहेत बरं का, आपल्या आजोबांसारखे द्रष्टे आहेत. त्यांना काय घडणार आहे ते माहिती आहे, कारण त्यांच्या बाबतीत जे घडलंय तेच घडणार आहे. त्यांच्या बाबतीत काय घडलं याची मी आठवण करून देतो पुन्हा एकदा, की सगळ्यात आधी मैत्रीचा हात पुढे केला होता उद्धव ठाकरे यांच्यासमोर. त्यानंतर आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश होईल की नाही या चर्चा होत्या. आघाडीत प्रवेश झाला तर किती सीट्स मिळतील. मग ते त्यांचा चेंडू हा शरद पवार यांच्या कोर्टात गेला, काँग्रेसच्या कोर्टात गेला, फिरत राहिला. प्रकाश आंबेडकर यांची बाजू उद्धव ठाकरेंनी हिरिरीने मांडली नाही किंवा ठामपणे मांडली नाही. खरं तर सगळ्यात आधी मदतीचा हात किंवा मैत्रीचा हात त्यांनी पुढे केला होता. आणि अशा वेळा आमच्यासारख्यांना अपेक्षा होती की प्रकाश आंबेडकरांना सन्मानाने जागा मिळतील. जरी आघाडीने द्यायला मना केल्या तर कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतःच्या जागांमधून आपल्या मित्रपक्षाला काही जागा देऊ शकतील. अगदी शेवटपर्यंत हे भिजत घोंगडं राहिलं बरं का. आणि नेहमीप्रमाणे संजय राऊत मीडियामध्ये येऊन सकारात्मक वक्तव्य करत होते, जसे आत्ता करतायत, आणि सांगत होते सकारात्मक
की आम्ही एवढ्या जागा देतो आहोत, 4 जागा देतो आहोत, 3 जागा देतो आहोत. आणि प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की संजय राऊत खोटे बोलतायत. काही बैठकींना तर उद्धव ठाकरे हजर देखील नव्हते, त्यांच्या वतीने संजय राऊतच हजर होते आणि तेच पुढाकार घेत होते सगळ्या बाबतीमध्ये. शरद पवार आणि काँग्रेस यांनी तर अलिप्तपणाच दाखवला की आमचा जसा काही संबंधच नाहीये, आम्ही विचाराधीन आहे, त्यांचा प्रस्ताव विचार करत आहोत, अशी उत्तरं त्यांच्याकडून आली होती. आणि मी ठामपणे सांगतो, प्रकाश आंबेडकरांना हे माहिती आहे की मनसेच्या बाबतीत हेच घडणार आहे. आता मला काही ऑब्जेक्शन नाही बरं का, 2 भाऊ एकत्र आले, त्यांचं मनोमिलन झालं आणि ते जसं सांगतायत तसं महाराष्ट्राच्या भल्याकरता जर एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राचं भलं होत असेल तर कोणाला नको आहे. आता इथे मेक आहे की भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी देखील नकारात्मक बोललेले नाही आहेत, तेही सकारात्मकच बोलत आहेत किंवा दाखवतायत तरी किमान तशी सकारात्मकता. मग घोडं आडलंय कुठे, ही चर्चा पुढे का जात नाहीत, एकमेकांना फोन का होत नाहीयेत. म्हणजे अहंकार आडवा येतोय का, पहिले तुम ते गाणं आठवत असेल तुम्हाला, मुझे कुछ कहना है मुझे भी कुछ कहना है, पहिले तुम. आता पहिले कोण फोन करणार इथं अडलंय का, की कदाचित जागांवरून पुढे अडेल. म्हणजे आत्ता जरी एकी झाली तरी मोठा भाऊ कोण हा प्रश्न उरतोच. मग जागा वाटपामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि आत्ताच्या चर्चेवरून, आत्ताच्या दिशेला चर्चा चालली आहे, सकारात्मक जरी वाटली, नकारात्मक कोणीच प्रतिसाद दिलेला नाही आहे, राज ठाकरेंकडून पण नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पण नाही. पण मग नकारात्मकता आहे कुठे. मला असं वाटतं, एकंदरीत माझ्या वाटण्याला काही किंमत नाही म्हणा, पण मला असं वाटतं की हे होणार नाही आहे. पण ते न होण्याची जबाबदारी स्वतःवर घ्यायला दोघे भाऊ तयार नाहीत. कारण अनेक समर्थकांच्या आशा लागल्या आहेत. समर्थकांना मनापासून वाटतंय, उभाटा शिवसेनेच्या समर्थकांना नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आणि मनसेच्या समर्थकांना हे मनापासून वाटतंय, तर समर्थक नाराज होऊ नये म्हणून दोघेही सकारात्मक दाखवत आहेत. पण आयत्या वेळी नकार दिल्याची जबाबदारी आपल्यावर येऊ नये किंवा जे एकत्र येणार होते ते आपल्यामुळे फिसकटलं असा संदेश जाऊ नये म्हणून हे सगळं मीडियामध्ये वक्तव्य सुरू आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत असंच झालं. सगळी सकारात्मकता दाखवली गेली, देतोय असं सांगितलं गेलं आणि आयत्या वेळेला तोंडाला पानं पुसली आहेत. या बाबतीत काय घडेल मला सांगता येत नाही, पण मी अंदाज सांगू शकतो. मला जितकं राजकीय कळतं, फार नसेल कळत, राजकीय ज्ञान माझं फार नसेल, पण जेवढं ज्ञान आहे त्याहून मला जाणवतंय की ही दोघा भावांची युती होणार नाही. फक्त ती होईल असं दाखवलं जाते समर्थकांना खुश ठेवण्यासाठी, किंवा ती होऊ नये याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही आहे, की स्पष्टपणे असं घडणार नाही, असं आमची इच्छा नाही असं म्हणायला कोणी तयार नाही आहे. आणि म्हणून समर्थकांच्या आशा उंचावल्या गेल्या आहेत. असू दे, चांगली गोष्ट आहे. महापालिकेच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळीकडेच एकत्र आले तर फायदा होणार आहे. आणि एकत्र आले तर कुठे कुठे नेमके लढतील तोही प्रश्नचिन्ह आहे. जागा वाटपाच्या बाबतीत काय फॉर्म्युला ठरेल तोही प्रश्न आहे. इकडे महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये भारतीय जनता पार्टीने जे सर्वेक्षण केलंय त्यामध्ये त्यांना असं आढळतंय, म्हणजे आढळतंय त्यांना की 150 जागा लढल्या तर एक हाती सत्ता येऊ शकते स्वबळावर. मला नाही वाटत त्यांच्यात कोणात दम आहे स्वबळावर लढायचा. स्वबळावर लढणारा एकच माणूस आहे बरं का महाराष्ट्रात, तो म्हणजे प्रकाश आंबेडकर. होय, ते कोणाची चिंता करत नाहीत, ते त्यांच्या तत्वानेच चालतात आणि म्हणून स्वबळावर लढायला तयार असतात. जागा किती येतील ह्याची पर्वा नाही करत ते, कारण ती चळवळ आहे आणि ती चळवळ ती जिवंत ठेवत आहेत. सोलापूरच्या घटनेबाबत असेल किंवा महाबोधी विहाराबाबत असेल, प्रकाश आंबेडकर यांची चळवळ, त्यांचा लढा नेहमी सुरू आहे. त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू करतायत आणि हीच त्यांची दिशा आहे. राजकीय लाभ, सत्तेचा लाभ, आर्थिक लाभ याकडे ते लक्ष देत नाही आहे. आणि त्यांना माहिती आहे मागच्या वेळी काय घडलंय ते. जे सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी किंवा काही विशिष्ट हेतू ठेवून एकत्र येतात ते टिकतही नाही किंवा एकत्र येतच नाहीत मुळात, कारण प्रत्येकाचे व्यक्तिगत स्वार्थ असतात. निस्वार्थीपणे प्रकाश आंबेडकरांचा लढा सुरू आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी. वंचितच्या बाबतीमध्ये जिथे जिथे गाव तेथे वंचितची शाखा असं व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे गाव तेथे शिवसेना झाली, गाव तेथे बीजेपी झाली, तर गाव तेथे वंचित. आणि हे कार्यकर्ते वाढतील कसे याकडे सगळ्याच वंचितच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे.
बाकी सगळ्या धार्मिक जातीयवादात न पडता फक्त भारतीय संविधानाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे, ती चळवळ पुढे न्यायची आहे आणि सर्वांना समान न्याय, सर्वांना समान हक्क आणि सर्वांना समान संधी हे ध्येय ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. बघूयात आता दोन भावांच्या बाबतीत काय घडतं ते. मला जे वाटते ते मी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.